शेरू आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असतो। संध्याकाळ होते, शेरूचे मित्र घरी जातात। शेरू घरी येत असतो, येताना त्याला रस्त्यात विहीर लागते। शेरू बाजूने जात असतो, तेवढ्यात त्याला एक ब्रेसलेट पडलेलं दिसतं। शेरूने ब्रेसलेट उचलून हातात घेतलं आणि घरी निघाला। घरी आल्यावर पप्पांनी विचारलं, बाळा एवढा उशीर का झाला? शेरू न बोलता त्याच्या रूममध्ये गेला। शेरूच्या पप्पांना खूप विचित्र वाटलं। ते शेरूला बघायसाठी रूममध्ये गेले। त्याने रूमचा दरवाजा उघडला, त्यांना खूप धक्का बसला। शेरू साडी घालून आरशासमोर उभा होता आणि हसत होता। ते धावत गेले आणि लोमरू बाबाला घेऊन आले। लोमरू बाबांनी सगळीकडे बघितलं आणि बोलले, मुलगा कुठे आहे? पप्पा बोलले, तो आतमध्ये आहे, प्लीज त्याला वाचवा। लोमरू बाबांनी मंतरलेलं पाणी काढलं आणि शेरूवर टाकलं। शेरू रागाने बघू लागला। त्याने जोरात फूक मारली आणि लोमरू बाबाची वीक खाली पडली। लोमरू बाबाची सगळी बाबागिरी निघाली। शेरू जोरजोरात हसू लागला। लोमरू बाबा तिथून पळून गेले, पण शेरूवरचं भूत अजून निघालं नव्हतं। तेवढ्यात त्याच्या पप्पांची नजर शेरूच्या हातावर गेली। त्यांनी ते ब्रेसलेट काढलं आणि धावत जाऊन विहिरीत फेकलं। शेरू बरा झाला। तुम्हाला शेरूच्या कशा स्टोरी आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।